राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आज दिनांक 7 ऑक्टोबर 2014. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. गोपीनाथराव मुंडे यांचा मृत्यू घातपाताने नव्हे तर अपघातानेच, सीबीआयचा कोर्टामध्ये निर्वाळा. आमदार घनदाट मामा यांचा नातू आणि रत्नाकर गुट्टे यांची मुलगी यांना पैसे वाटप प्रकरणी अटक आणि सुटका. मनमाड औरंगाबाद पॅसेंजर गाडी पुन्हा नियमित. भोकरमधील एमआयएम कार्यकर्त्याचा भाजपाला पाठिंबा. भोकरमधील एमआयएम कार्यकर्त्यांचा भाजपाला पाठिंबा. आता बातमीपत्र विस्ताराने. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मृत्यूमागे घातपात नसून अपघातच होता, असा निर्वाळा सीबीआयने कोर्टामध्ये दिला आहे. गोपीनाथराव मुंडे यांचा 3 जून रोजी दिल्ली येथे अपघात झाला होता. त्यानंतर एम्समध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मुंडे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या अपघाती मृत्यूबाबत सीबीआयकडे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची सीबीआयने चौकशी केली. सीबीआयची चौकशी योग्य दिशेने होत असल्याबाबत गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी समाधान व्यक्त केलं होतं. अखेर झुंजार नेता शांत झाला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे आनंदात विलीन झाले. फक्त मुंडे यांचे समर्थकच आणि विरोधकांपैकी धनंजय मुंडे आणि त्यांचे समर्थकही अपघात मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत होते. फक्त मुंडे कुटुंबीयच नाही तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही मुंडे यांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये परभणी पैसे वाटप प्रकरणी चांगलीच गाजत आहे. परभणीतील गंगाखेडमध्ये अपक्ष उमेदवार घनदाट मामा यांच्या अटक आणि सुटकेनंतर आता त्यांचा नातू भारत घनदाट यालाही अटक करण्यात आली. याशिवाय इथलेच राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांची मुलगी स्वाती फड यांनाही पैसे वाटप प्रकरणी अटक करण्यात आली. मात्र दोघांचीही जामिनावर सुटका करण्यात आली आहे. याशिवाय सीताराम घनदाट यांचे पीए संतोष जाधव यालाही अटक आणि जामीन मिळाला आहे. गंगाखेडमध्ये पैशाचा पाऊस, मतदारांना पैसे, गाड्या, टीव्हीचं आमिष. एका मतासाठी 500 रुपयापासून ते 2000 रुपयापर्यंतचा भाव. चक्क मिस्ड कॉल दिला की पैसे घरपोच होत आहेत, अशी चर्चा आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी. घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने. लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी. संपर्क 99 22 90 99 74. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. चिखलठाणा करमाड दरम्यान रेल्वे पटरी देखभालीसाठी PQRSचा ब्लॉक हाती घेण्यात आला होता. त्यामुळे गाडी क्रमांक 57550 औरंगाबाद हैदराबाद ही पॅसेंजर गाडी आठवड्यातून 5 दिवस उशिरा धावत होती. आता हे काम संपले असून त्यामुळे सदर गाडी पूर्वीप्रमाणे नियमित दुपारी 3:35 औरंगाबाद स्थानकावरून सुटेल. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेने केले आहे. जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याकांना न्याय दिलेला नाही असा नेहमीच आरोप करणाऱ्या मुस्लिम युवकांनी MIM पक्षाला जिल्ह्यात वाढविले. परंतु अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी लढत भोकर येथे मात्र आपला उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे या भागातील MIMचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असून या कार्यकर्त्यांनी आपली वेगळी भूमिका घेत काँग्रेस अथवा इतर पक्षाला पाठिंबा न देता भाजपाचे उमेदवार डॉ. माधवराव पाटील किनळकर यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले असून आज झरी या गावी MIM पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सतीश किन्हळकर,
सरपंच संघटनेतील काही पदाधिकारी आणि महिला नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. गोपीनाथराव मुंडे यांचा मृत्यू घातपाताने नव्हे तर अपघातानेच, सीबीआयचा कोर्टामध्ये निर्वाळा. आमदार घनदाट मामा यांचा नातू आणि रत्नाकर गुट्टे यांची मुलगी यांना पैसे वाटप प्रकरणी अटक आणि सुटका. मनमाड औरंगाबाद पॅसेंजर गाडी पुन्हा नियमित. भोकरमधील एमआयएम कार्यकर्त्याचा भाजपाला पाठिंबा. भोकरमधील एमआयएम कार्यकर्त्यांचा भाजपाला पाठिंबा. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ.